नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मित्रांनो, आज वर्षावास मालिका या मालिकेचे पुष्प गुंफताना अत्यानंद होत आहे। भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि सर्व आंबेडकर परिवारातील सदस्यांना व त्यांच्या कार्यांना माझे वंदन। माणगाव शहर शाखेच्या वतीनं या प्रवचन मालिकेची सुरुवात करताना आजचा विषय आहे धम्मसंगीती आणि त्याचे फलित। प्रथमतः धम्मसंगीती म्हणजे काय हे आपण पाहूया। तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महानिर्वाणानंतर लगेचच 4थ्या महिन्यामध्ये ही धम्मसंगीती आयोजित करण्यात आली। त्याचं कारणही तसंच घडलं। काय कारण घडलं तर तथागत महात्मा बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर सगळीकडे शोक व्यक्त करण्यात येत होता आणि अशाच वेळी एक वृद्ध भिक्खू बोलत होता, विलाप करू नका, शांत रहा, विलाप करू नका, दुःख करू नका। बरं झालं गौतम गेले, त्यांचं परिनिर्वाण झालं, नाही तर ते सतत हे करू नका, ते करू नका, असं करू नका असं सांगत त्यांची बंधनं होती। आता आपण ती बंधनं, त्या बंधनातून आपण मुक्त झालो, विलाप करू नका असं बोलत होते। आणि त्यामुळं साहजिकच सर्वांना प्रश्न पडला की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नंतर त्यांचा धम्म, या धम्माचं काय होणार असा प्रश्न पडला। याच वेळी महास्थवीर महाकाश्यप यांनीही हे शब्द ऐकले होते। त्यामुळे त्यांनाही चिंता होती की असे जर वृद्ध भिक्खू जर अशा पद्धतीने वागत असतील तर आपल्या बौद्ध धम्माचं काय होईल। आणि म्हणून त्यांनी ठरवलं आणि तत्कालीन जे महाराजे होते अजातशत्रूंच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने पहिल्या धम्मसंगीतीचे आयोजन करण्यात आले। यासाठी तयारीसाठी 4 महिने लागले। श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला ही धम्मसंगीती वैभवगिरी येथे सुरू झाली। या वैभवगिरीच्या विहारामध्ये धम्मसंगीतीची सुरुवात झाली। या धम्मसंगीतीचे अध्यक्ष महाकाश्यप हे होते। तर काय झालं या धम्मसंगीतीमध्ये तर प्रथमतः
या धम्मसंगीतीमध्ये विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक या 3 पिटकाची निर्मिती झालेली आहे. जवळपास तथागत भगवान गौतम बुद्धांचे 84,000 स्कंद बुद्ध वचनं इकडे तिकडे विखुरलेली होती, ती सगळी एकत्रित करण्यामध्ये या संगीतीचा फार मोठा वाटा आहे. विनय पिटक म्हणजेच भिक्खू आणि भिक्खुनीचे नियम हे एकत्रित करण्याचं काम भंते उपाली थेर यांच्या माध्यमातून झालं आणि सुत्त पिटकाचं संग्रहण जे आहे, संगायतन आहे, ते भंते आनंद थेर यांच्या माध्यमातून झालं. विनय पिटक आणि सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक या 3 पिटकाची या काळामध्ये निर्मिती झालेली आहे. आपल्याला माहीत असावं की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 4थ्या महिन्यामध्ये हे संगायतन झालं. संगायतन म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या वचनाचं, बुद्ध वचनांचं संग्रह या 4थ्या महिन्यामध्ये झालेला आहे आणि यातूनच ती तथागत भगवान गौतम बुद्धाची वचनं जशीच्या तशी पुढे आलेली आहे. आणि म्हणून या पहिल्या धम्मसंगीतीचं फार महत्त्व आहे. त्याचं कारण या धम्मसंगीतीमध्ये 500 अरहत भिक्खू उपस्थित होते, म्हणून या धम्मसंगीतीला पंचशती धम्मसंगीती असेही म्हणतात. या धम्मसंगीतीचं वैशिष्ट्य म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाची वचनं जशीच्या तशी मुखोद्गत करण्याचं काम या 500 अरहत भिक्खूंनी केलेले आहेत. या 500 अरहत भिक्खूमध्ये आनंद थेर हे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सान्निध्यामध्ये दीर्घकाळ होते. त्याच्यामुळे तथागत भगवान बुद्धांची वचनं जशीच्या तशी, गाथा जशाच्या तशा उद्घृत करण्यात आल्या आणि त्याला या 500 अरहत भिक्खूंनी संमती दिली, सत्यापन केलं. म्हणून मूळ स्वरूपातली तथागत भगवान गौतम बुद्धांची वचनं, गाथा ही 84,000 स्कंद एकत्रित शुद्ध स्वरूपात आणण्याचं काम या पहिल्या धम्मसंगतीमध्ये धम्मसंगती. दुसऱ्या धम्मसंगतीचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर दुसऱ्या धम्मसंगतीचे वैशिष्ट्य म्हणजे काय, तर दुसरी धम्मसंगती जी आहे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महानिर्वाणानंतर 100 वर्षांनी म्हणजेच इसवी सन पूर्व 443 मध्ये संपन्न झाली. या धम्मसंगीतीचे आश्रयदाते होते काळा अशोक आणि काळा अशोक जे आहेत हे सम्राट होते. त्यांच्या कालखंडामध्ये ही धम्मसंगीती संपन्न झाली. काय कारण होतं या धम्मसंगीतीचं, तर विनय पिटकामध्ये नमूद असल्यामुळे या विनय पिटकामध्ये नमूद आहे की त्या भिक्खू संघामध्ये जे वज्जी भिक्खू संघ होता, हा वज्जी भिक्खू संघ धम्माचरण करत असताना मन मानेल त्या पद्धतीने आपली मतं घुसडू पाहत होता आणि त्यामुळं ही धम्मसंगती घेणं आवश्यक होतं. कारण धम्मसंगती घेण्याचं कारण की भिक्खू संघामध्ये वज्जी भिक्खू संघामधील जे भिक्खू होते त्यांचं वर्तन धम्माच्या विरुद्ध आचरण करणारं होतं आणि त्याच्यामुळे ही धम्मसंगती घेणं भाग पडलं. वज्जी भिक्खू लोक जे आहेत ते विनयाच्या विरोधामध्ये वर्तन करत, म्हणजेच चिवरामध्ये शिंगातून लवण म्हणजे मीठ घेऊन जा किंवा असेच काही प्रकार करत असत. धनसंपत्ती गोळा करण्याच्या नादामध्ये असत आणि त्याच्यामुळे उपासक आणि लोकांमध्ये भिक्खू वर्गाबद्दलची नाराजी तीव्र स्वरूपामध्ये होती आणि त्याच्यामुळे
ही दुसरी धम्मसंगती घेणं गरजेचं होतं. आणि या धम्मसंगतीचे अध्यक्ष जे आहेत ते भंते अर्हत महास्थवीर सब्बकामी हे होते. कारण सब्बकामी यांनी पहिल्या धम्मसंगतीमध्ये सहभाग नोंदवला होता. पहिल्या धम्मसंगतीमध्ये ते साधारणतः 20 वर्षाचे होते आणि 20 वर्षाच्या कालखंडामध्ये युवक भंते असताना त्यांनी पहिल्या धम्मसंगतीमध्ये सेवेचं काम केलेलं होतं. आणि असे 120 वर्षाचे अर्हत भिक्खू महास्थवीर सब्बकामी हे या दुसऱ्या धम्मसंगतीचे अध्यक्ष होते. आणि या धम्मसंगतीमध्ये ज्यांनी विनयाच्या विरोधामध्ये वर्तन केलेलं आहे अशा भिक्खू संघाला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. आणि त्याच्यामुळे या भिक्खू संघामध्ये 2 तट पडले. जो एक स्थवीर संघ आहे आणि एक वज्जी लोकांचा असा हा दुसरा गट तयार झाला. आणि त्याच्यामुळे शुद्ध स्वरूपामध्ये तथागत बुद्धांची जी वचनं असलेली विनयपिटक मानणारी ही जी एक भिक्खू संघाची ही आहे ती एक झाली. आणि वज्जी लोकांची जे विनयाला मानत नव्हते असे जे आहेत त्यांची एक भिक्खू संघाची फळी तयार झाली. आणि या दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये विनयपिटक हा आणखी मजबूत करण्यात आला. हे या दुसऱ्या धम्मसंगतीचं वैशिष्ट्य आहे. अशा रीतीने या दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये स्थविरवादी आणि महासंघिका म्हणजेच वज्जी लोकांनी या पहिल्या धम्मसंगती म्हणजे सब्बकामी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संगतीचे काही नियम ठराव मानण्यास नकार दिला. आणि वज्जी लोकांनी त्यांची स्वतंत्र संगती याच काळामध्ये घेतली. तिला महासंघिका असे म्हणतात. आणि या वज्जी लोकांची महासंघिका एक तयार झाली. आणि सब्बकामी की जे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विनयारूप चालणारी जी होती ती स्थविरवादी होती. आणि स्थविरवादी आणि महासंघिका अशा या 2 संघिक म्हणजे तट या दुसऱ्या संगतीमध्ये पडले. आणि दुसऱ्या संगतीमध्येच ज्या वज्जी लोकांनी म्हणजे 10 विनयाचं अनुपालन केलं नाही म्हणून त्यांना दोषी ठरवण्यात आलं. आणि त्याच्यामुळे हे वज्जी लोक चिडले आणि वज्जी भंतेजी जे आहेत वज्जी भिक्खूगण आहे तो या संगतीमधून बाहेर पडला. त्यांनी दुसरी महासंघिका घेतली आणि याच ठिकाणी पहिल्यांदा 2 तट पडले. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराच्या या ह्याच्यामध्ये 2 तट पडले. एक स्थविरवादी आणि एक महासंघिक असे 2 तट पडले. त्यानंतर तिसरी संगती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही तिसरी संगती संपन्न झाली ती जवळपास तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महानिर्वाणानंतर 226 वर्षांनी ही संपन्न झाली. आणि याचं श्रेय जातं ते सम्राट अशोकाला जातं. पाटलीपुत्र मगधमध्ये या धम्मसंगीतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या धम्मसंगीतीला हजारो भिक्खू धम्म उपासक आणि राजे या सगळ्यांचा सहभाग या धम्मसंगतीमध्ये होता. जवळपास 226 वर्षानंतर ही संपन्न झालेली धम्मसंगती यामध्ये सम्राट अशोकानं अत्यंत नियोजनपूर्ण या धम्मसंगतीचं आयोजन केलं होतं. आणि या धम्मसंगतीचे जे अध्यक्ष होते ते सम्राट अशोकाचे गुरु मोगलीपुत्र तिस्स हे या धम्मसंगतीचे अध्यक्ष होते. या धम्मसंगतीचं वैशिष्ट्य असं की बौद्ध धम्माला राजाश्रय मिळाल्यामुळे बौद्ध धम्मामध्ये अनेक असे बौद्ध मतं मिसळून गेली होती. याच्यामध्ये प्रक्षेप झाला होता. वेगवेगळ्या
मताचे लोक याच्यामध्ये निर्माण झाले आणि बौद्ध धम्माला राजाश्रय मिळाल्यामुळे आपापलं मत पुढे रेटण्याचं काम या बौद्ध धम्मामध्ये सुरू झालं आणि जवळपास 18 पंथ तयार झाले। या 18 पंथापैकी म्हणजे दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये 2 तट पडले होते, एक स्थविरवादी आणि एक महासांगी। परंतु 226 वर्षानंतर मात्र याच्यामध्ये 18 पंथ तयार झाले होते। महायान, हीनयान, त्यानंतर तंत्रयान, वज्रयान या पद्धतीचे असे 18 जे मताचे जे लोक आहेत, पाखंडी मताचे जे लोक आहेत, त्यांनी 18 पंथ निर्माण केले असल्यामुळे बौद्ध धम्मामध्ये प्रक्षेपण वाढलं होतं। 226 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 126 वर्षामध्ये आपण लक्षात घेऊयात की स्थविरवादी या पंथामध्ये जवळपास 12 निकाय निर्माण झाले आणि महासांघिकमध्ये 6 निकाय तयार झाले। असे एकूण 18 निकाय म्हणजेच 18 पाखंडी मताचे पंथ बौद्ध धम्मामध्ये निर्माण झाले असल्यामुळे नक्की बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान कोणतं हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामुळे मग या धम्मसंगतीचे जे अध्यक्ष होते मोगलीपुत्र तिस्स या 18 पाखंडी मताचं खंडन करून मोगलीपुत्र तिस्स यांनी कथावथू या नावाचा ग्रंथ लिहिला आणि या सगळ्या पाखंडी मताचं निर्दालन करून खऱ्या अर्थाने बौद्ध धम्म हा बौद्ध धर्माचं ओरिजिनल म्हणजे प्युअर शुद्ध स्वरूपातलं तत्त्वज्ञान हे या तिसऱ्या धम्मसंगतीचे अध्यक्ष मोगलीपुत्र तिस्स यांनी या 18 पाखंडी मताचं खंडन करून कथावथू नावाचा ग्रंथ सांगितला आणि त्यानंतर त्याची निर्मिती केली। अभिधम्माची निर्मिती यानंतरच करण्यात आली आणि याच तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये निश्चित करण्यात आलं की जम्बूद्वीपाबाहेर किंवा जम्बूद्वीपाच्या परिसरामध्ये बौद्ध धम्म त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण नियोजन करावं आणि त्या अनुषंगानं श्रीलंकेमध्ये भंते महेंद्र थेर, उत्तीय, संबल आणि अशा संघमित्रा अशांना या श्रीलंकेमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बौद्ध धम्म प्रचारासाठी त्यांना पाठवण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये महास्थवीर यांना पाठवण्यात आलं। जम्मू काश्मीरमध्ये आणि अन्य ठिकाणी वेगवेगळ्या भंतेना धम्मप्रचारासाठी पाठवण्यात आलं आणि यामध्ये या धम्मसंगतीचं महत्त्वाचं कार्य म्हणजे भारत आणि भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये देशामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध भंते उपासक यांना पाठवण्याचं नियोजन करण्यात आलं। याच्याबद्दलची माहिती दीपवंश, महावंश आणि इतर ग्रंथामध्ये ही माहिती आपल्याला उपलब्ध होईल। महाराष्ट्रामध्ये महास्थवीर धम्मरक्षित यांना पाठवण्यात आलं। श्रीलंकेला भंते थेर, महेंद्र, इट्टीय, संबल आणि सुमन यांना पाठवण्यात आलं आणि थेरी, संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवण्यात आलं। जाताना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाची फांदी श्रीलंकेला पाठवण्यात आली आणि तिथं अनुराधापूर येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये ही महाबोधी विहाराच्या समोर असलेल्या महाबोधी वृक्षाची फांदी तिथे लावण्यात आली
अशा रीतीनं बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये नियोजनपूर्ण काम करण्यात आलं आणि म्हणून या तिन्ही धम्मसंगतीचं जे फलित आहे नेमकं शुद्ध स्वरूपातला बुद्ध धम्म आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान जगासमोर आणण्याचं महत्त्वाचं कार्य या तिन्ही धम्मसंगतीने संपन्न झालेलं आहे आणि हेच या धम्मसंगतीचं फलित आहे. जय भीम.